वर्तकनगर यशोधननगर येथे राहणाऱ्या वंदना माने आपल्या पतीसह सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉक करत असताना दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चेन चोरत असताना वंदना माने यांनी चोरट्यांचा हात धरून विरोध केला असता चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यांच्या गळ्यातील चेन खेचून मोटरसायकलवरून पळून गेले। याबाबतची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व आरोपीच्या तपासासाठी पथक तयार केले। त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासास सुरुवात केली। प्रथम फिर्यादी वंदना माने यांच्याकडून आरोपीच्या वर्णनाची माहिती प्राप्त करून घेऊन घटनास्थळीचे परिसर तांत्रिक माहितीने बारकाईने तपासणी करण्यात आली। मुंब्रा डायगर मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे पळून गेल्याची आरोपी खात्रीलायक माहिती मिळाली असता पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीने यातील आरोपी जाफर युसुफ जाफरी वय 26 वर्ष तसेच संदीप प्रसाद याला देखील आंबोली कल्याण येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता या गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले एकूण 3,90,240 रुपये किमतीचे सोन्याचे चेन मंगळसूत्र हस्तगत केले आहे। तसेच 1,20,000 रुपये किमतीचे 2 मोटरसायकल, 15,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असे एकूण 5,25,240 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 एक फिर्याद दिली होती। त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304(2), 309(4) आणि 3(5) असा BNSच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती। तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत। दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली 2 एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे, त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत, त्याचबरोबर 2 मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत। आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये वर्तकनगरचे 4 गुन्हे आहेत, चितसर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे, कळवा, नवघर आणि खडकपाळा पोलीस स्टेशन असे 8 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत। अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे। त्याच्यामध्ये टोटल 14 गुन्हे म्हणजे 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे, त्याचबरोबर याशिवाय 14 गुन्हे आणि 1 बॉडी ऑफेन्स आहेत, असे जवळजवळ 15 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे। त्यांची मोडस अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडस होती। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण होऊन रहिवासी राहण्यास गेल्याचे एकही उदाहरण पाहायला मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अशातच नियोजित क्लस्टरच्या परिसरात अधिकाऱ्यांच्या आधी बिल्डर आणि त्यांचे सहकारी घुसू लागल्याने रहिवाशांमध्ये संशय आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत ठाण्यातील 19 इमारतींच्या रहिवासी प्रतिनिधी आमदार संजय केळकर क्लस्टर आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत संभ्रम दूर केलाय. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा सामूहिक विकास करण्यासाठी राज्य शासनाने क्लस्टर योजनेबाबतची त्यानुसार ठाणे शहरात 44 आराखडे तयार करण्यात आले आहेत. संजय किसन नगर येथे क्लस्टरचे काम सुरू असून अन्य भागात अद्याप योजनेबाबत संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे योजना राबवण्यात येणार आहे तेथे बिल्डर आणि त्यांचे सहकारी रहिवाशांशी संपर्क साधत आहेत. खासगी व्यक्ती क्लस्टरबाबत पुढाकार घेत असल्याने अनेक भागात रहिवाशांमध्ये या योजनेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी सिद्धेश्वर तलाव हंसनगर भागातील 40 वर्ष जुन्या 19 अनधिकृत इमारतींच्या प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी बैठकीस क्लस्टर विभागाचे अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देखील उपस्थित होते. क्लस्टर हा फडणवीस सरकार असताना घेतलेला क्रांतिकारी निर्णय होता. हा निर्णय का घेतला की शहरामध्ये उंच अशा अनधिकृत इमारती होत्या आणि त्या इमारतींना ज्यावेळेला त्या मोडकळीस येतील किंवा ज्या मोडकळीस आलेल्या आहेत, धोकादायक आहेत, त्यांचा पुनर्विकास कसा होणार, कारण या अनधिकृत बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामुळे या इमारतींच्या लोकांना, रहिवाशांना देखील त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आणि निरनिराळ्या भागामध्ये असे जे काही इमारती आहेत तर त्याच्या दृष्टीने एक योजना आखली गेली पाहिजे, म्हणून हा क्लस्टर आला. आपण जे विचारताय की त्याच्यामुळे ठाणे शहरामध्ये जवळजवळ 44 आराखडे क्लस्टरचं वेगळं खातं आणि महापालिका मिळून त्याने आराखडे बनवले. आता प्रॉब्लेम हा आहे की योजना चांगली असते परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होतात. अनेक प्रकारचे फोर्सेस हे काम करतात आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिक जो रहिवासी तिथला असतो हा संभ्रमात पडतो. त्याला समजतच नाही की नेमकं काय मिळणार आहे, कसं होणार आहे, त्याचे इम्प्लिमेंटेशन कोण करणार आहे. आणि त्याच्यामुळे कालसुद्धा आम्ही आता सिद्धेश्वर तलावच्या भोवतीचं जे काही क्लस्टर आहे हंसनगरच्या इथलं आहे तर त्या ठिकाणचे 19 अनधिकृत परंतु 40 वर्ष जुन्या इमारतीतल्या रहिवाशांच्या प्रतिनिधी माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला या संबंधातल्या अनेक कुशंका आहेत, शंका आहेत आणि याच्यासंबंधी आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करायची आहे आणि अनेक ज्या आमच्या शंका आहेत त्या आम्हाला त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत. तर म्हणून आम्ही त्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेतली काल. त्या ठिकाणी क्लस्टरचे सर्व अधिकारी उपस्थित होते, अतिरिक्त आयुक्त महापालिकेचे उपस्थित होते आणि जवळजवळ 40 लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि याच्यामध्ये मी आवाहन करेन आणि मी महापालिकेलाही सांगितलं की याच्यामध्ये क्लस्टर डिपार्टमेंटने थोडा का होईना हलगर्जीपणा केलेला आहे. लोकांना महापालिका आणि क्लस्टर खात्याच्या माध्यमातून जे अवगत करायला पाहिजे की ही योजना अशी आहे, याच्यामध्ये तुम्हाला इतकं मिळणार आहे, अशा प्रकारचे फायदे आहेत, अशा प्रकारे पुढे काही याच्यात दुरुस्त्या होऊ शकतात आणि या पद्धतीने ही प्रक्रिया जी आहे ती पुढे राबवली जाणार आहे. तर हे न होता डायरेक्ट बिल्डर या आराखडे जे चालले आहेत त्या ठिकाणी बिल्डर आणि त्याचे सहकारी हे त्याच्यामध्ये घुसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि होतो. कारण की हे जे सांगतायत त्याला अधिकृतता नसते आणि जेव्हा खात्याचे डिपार्टमेंटचे लोक स्वतः त्याच्यामध्ये लोकांना सांगतात तर त्याला एक अधिकृतता असते, विश्वसनीयता असते आणि त्याच्यामुळे सगळा जो गोंधळ होता तो आता काल तर
त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्या ठिकाणी मिळाली. क्लस्टर डिपार्टमेंट देखील पुढच्या काळामध्ये परिपत्रक, फोल्डर की ज्याच्यामध्ये सगळी कायदेशीर माहिती असेल आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मिटिंगा घ्यायला पाहिजे. हे डिपार्टमेंटच्या लोकांनी करायला पाहिजे. बिल्डरने करता कामा नये. बिल्डरच्या प्रतिनिधी जे करतायत तर त्यांचा रोल जो आहे तो नंतर आहे. मुळामध्ये हेच त्यांना सगळं समजावणं हा पहिलं आहे. आणि त्याच्यामुळे मी महापालिकेला स्पष्टपणे सांगितलं की हे जर तुम्हाला सुरळीत करायचं असेल तर लोकांमधला संभ्रम दूर करा, लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन ठेवा. आणि आम्ही तर मीटिंग संपताना हे देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की ज्या ज्या माणसाला, व्यक्ती अथवा समूह, तर त्यांनी डेसिग्नेटेड अधिकारी देखील त्या ठिकाणी नेमलेत की कधीही त्यांना जाऊन ते विचारू शकतात आणि त्यांचा संभ्रम दूर करू शकतात. वर्तकनगर पोलीस स्टेशन परिसरात गहाळ झालेले 25 मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत. वर्तकनगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दररोज गहाळ होणारे मोबाईल प्राप्त तक्रारी होत होत्या. त्यानुसार पोलीस ठाणे येथे प्रॉपर्टी मिसिंग देखील दाखल केली होती. मागील काही दिवसांमध्ये याचं प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जे चिंतामण व पोलीस शिपाई नानासाहेब नांगरे यांनी CIR पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलची माहिती प्राप्त करून जास्तीत जास्त मोबाईलचा शोध घेऊन ते प्राप्त करण्याचे आदेश दिल्याने 20 फेब्रुवारी 2025 ते आजपर्यंत वर्तकनगर पोलीस स्टेशन प्रॉपर्टी मिसिंग दाखलमधील गहाळ मोबाईल पोर्टलच्या आधारे शोधून काढून ठाणे, मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, तामिळनाडू इतर राज्यातून एकूण 10,50,000 रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 35 मोबाईल प्राप्त करून वरिष्ठांच्या हातून तक्रारदार नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. सदरची कामगिरी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हारी कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामणी नागरे यांनी केली आहे. ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या सोसायटीचा अप्रोच रस्ता हा पूर्वीप्रमाणे युनी ॲबॅक्स कंपनीमार्फत ठेवण्यात यावा, टोलनाका पुढे हलवण्यात यावा आणि वृक्षांची कत्तल थांबवण्यात यावी अशी मागणी MMRDAच्या वतीने लावण्यात आलेल्या बैठकीमध्ये रहिवाशांनी केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक सोसायटीमधील सदस्य एकत्र येऊन एक कमिटी तयार करण्यात यावी. त्या कमिटीच्या माध्यमातून MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत म्हणणे पोहोचवा अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत दिली आहे. तसेच रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही यावेळी दिल्या आहेत. ठाणे बोरिवली टनेलचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालं आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून त्याचा एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागामध्ये निघणार आहे. या ठिकाणी सुमारे 12,000 अधिक नागरिक राहत आहेत. परंतु येथील रहिवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर शनिवारी स्थानिक रहिवासी MMRDAचे अधिकारी, ठेकेदार आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. यावेळी MMRDAच्या वतीने प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात देखील रहिवाशांच्या मागणीनुसार टनेलचे काम हे 92 मीटर पुढे सरकवण्यात आल्याचा दावा MMRDAचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जांभळे यांनी दिला आहे. तसेच 2,500 मीटरपर्यंत हरितपट्टा नष्ट झाला असला तरी टनेलच्या वरील बाजूस 2 टप्प्यात 5,300 मीटर हरितपट्टा विकसित केले जाणार असल्याचं सांगितलं आहे. रहिवाशांनी त्यांच्या आवारामध्ये वृक्ष लागवड करण्यास सांगितल्यास त्या ठिकाणी देखील वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. टनेलच्या विषयी कुठलाही विरोध नाहीये. त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे. त्यांना त्रास होणार आहे. त्याचा जो एंट्री पॉइंट आहे, जो अंडरग्राऊंड, हा विषय आहे. लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला कुणाचाही विरोध नाहीये. विरोध आहे तो जो समोरचा जो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार, अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय. आता या ठिकाणी बैठक झालेली आहे. नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत. ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत. IIT असेल, त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल, त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. टनलला कुणाचाही विरोध नाही, अप्रोच रोडला विरोध आहे. शेवटी बघा, हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे, परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ नये, त्यांचं सुद्धा जनजीवन जगणं आहे ते मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे. रस्त्यामध्ये येणारे काही जे वृक्ष आहे त्याचं रिप्लांटेशन सुरुवातीच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने चाललंय, लक्ष दिलं नव्हतं. पण मार्चमध्ये आमची यावरती बैठक झाली. त्यानुसार
ज्या ठिकाणी MMRDA वृक्षारोपण करणार आहे त्या व्यतिरिक्त जर या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या सोसायटीज आहेत त्यांनी जर परवानगी दिली, त्यांनी जर जागा उपलब्ध करून दिली तर ते सगळे वृक्ष त्या सोसायट्यांमध्ये रिप्लांट MMRDA स्वतःच्या खर्चाने करेल. एका वृक्षाला काहीतरी रिप्लांट करायला किती खर्च येतो, जो काही येतो रिप्लांट सुद्धा, म्हणजे त्या ठिकाणी नवीन प्लांटेशन, त्याचबरोबर ते काढलेले वृक्ष पुन्हा त्या सोसायट्यांमध्ये आजूबाजूच्या सुद्धा ते लावून देणार आहेत. त्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे. 25 तारखेला जो जागतिक पृथ्वी दिवस आपण जो म्हणतो तो आहे, त्या दिवशी सुद्धा त्यांनी प्लांटेशनचा मोठा ड्राईव्ह या ठिकाणी ठेवलेला आहे. आज मुल्लाबाग परिसरातली नीलकंठ वूड, वेरेटन, सत्यशंकर, कॉस्मॉस लॉन्च आणि बाकीच्या जेवढ्या सोसायटी आहेत त्याच्या सगळ्या रहिवाशांनी गेल्या 1 वर्षापासून हा जो बोरिवली टनलचं काम चालू आहे त्याला घेऊन लोकांमध्ये जे अडचणी लोकांना निर्माण झाल्या होत्या आणि गेल्या एवढ्या वर्षापासून आमची जी मागणी होती की जी हे टनेल आहे, हे टनल आमच्या सत्यशंकरच्या पुढे जाऊन युनिमॅक्सच्या आसपास कुठेतरी ओपन करावा, म्हणजे आमची जी लाईफस्टाईल आहे, आमचा जो सिस्टम आहे तो तसंच मेंटेन झाला पाहिजे. पण गेल्या 1 वर्षापासून MMRDचे अधिकारी ह्या आमच्या लेटरला, आपल्या पत्राला, आमच्या RTIला उत्तर देत नव्हते. म्हणून गेले शनिवारी इथल्या सगळ्या स्थानिक रहिवाशांनी प्रोटेस्ट मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा न्यूजपेपर आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या बातम्या गेल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी MMRDA थोडंसं ॲक्टिव्ह मोड पण आला आणि गेले 15 तारखेला त्यांनी एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती. बट काही कारणांनी त्यांना ती मीटिंग करता आली नाही. तर MMRDच्या अधिकाऱ्यांनी आज इथे ती मीटिंग ऑर्गनाईज केली आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातली जेवढे या प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सन्स आहेत ते सुमारे 700 ते 800 लोक, महिला, पुरुष, बुजुर्ग सगळे येऊन आपल्या व्यथा त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. आमचे माननीय खासदार नरेशजी मस्के स्वतः या मीटिंगला आले होते आणि गेल्या 1 वर्षापासून तेही पाठपुरावा करत होते आणि आज त्यांच्या अध्यक्षतेमध्ये एक चांगली मीटिंग झाली आणि आज या मीटिंगमध्ये ठरलं की जे सोसायटीचे कोर कमिटीची लोक आहेत त्यांनी जो प्रपोजल त्यांच्या पुढे मांडलेला आहे ते MMRDचे अधिकारी आणि पुढच्या वीकला संजय मुखर्जी जे कमिशनर आहेत MMRD त्यांची एक जॉईंट मीटिंग करून आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्णरूपी कसे साकार करता येईल त्याच्यावर चर्चा होणार आहे. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत जनता दरबार उपक्रमावरून रस्तिकेत सुरू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील जनता दरबारामध्ये उडी घेतली आहे. यातून राजकीय अर्थ काही निघणार असले तरी पक्षांच्या वाढत्या जनता दरबारामुळे समस्याग्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर यांच्या जनता दरबारानंतर शिवसेनेने देखील जनसंवाद सुरू केला असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी ठाणे महापालिका येथील सभागृहाची मागणी राष्ट्रवादीने देखील केली आहे. शिवसेना शिंदे गट यांच्यामार्फत ठाणे महानगरपालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत जनसंवाद आयोजित केला होता. ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये राजकीय पक्षांचे दरबार चालतात यावरून राष्ट्रवादीने आक्षेप घेत स्वतःसाठी ही जनता दरबार भरण्यासाठी सभागृहाची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या जनता दरबारात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.